उत्साह आपल्याला बघायला मिळतो. शहर असेल, गाव असेल, झोपडपट्टी परिसर असेल, प्रत्येक सेक्टरमध्ये विविध विषयांना घेऊन त्या विषयांच्या माध्यमातून समाजामध्ये प्रबोधन होईल, समाजामध्ये चांगला संदेश जाईल. यात आता करंट जे विषय आहेत त्या विषयाला धरून देखावे निर्माण केले गेलेले आहेत. काही ठिकाणी पूर्ण जे पूर्ण पर्यावरणपूरक असं त्या ठिकाणी देखावे निर्माण केले आहेत. काही ठिकाणी खूप चांगला सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला. शिवशाही मित्रमंडळ की ज्याची स्थापना आज जवळपास 54 वर्ष पूर्ण झाले. 1971 साली या मंडळाची स्थापना झाली. नवी मुंबईतील शहरातील विभाग, गावातील विभाग, झोपडपट्टी परिसर, मला वाटतं नवी मुंबईला येत असताना एक नवी मुंबईचं एक आकर्षण शिवशाही मित्रमंडळ हे नेहमीच ठरलेलं आहे. अंकुशजी वैदी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी आजवर घेतलेले परिश्रम हे खरोखर कौतुकास्पद आहे. आज शिवराज्याभिषेक ही संकल्पना आज मांडलेली आहे. लाखोंच्या संख्येनं आज गणेश भक्त या मंडळाला भेट देत आहेत, गणेशाचं दर्शन घेत आहेत आणि हा शिवराज्याभिषेकाचा देखील देखावा हा सगळेजण बघतायत आणि मनामध्ये कोरत आहेत. ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, तरुण असतील, लहान शाळकरी मुलं देखील या संपूर्ण देखावा बघण्याकरता खूप गर्दी करतात. मी या वर्षीचं कॉन्सेप्ट आणि प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या थीमनं केलं गेलेलं काम हे शिवशाही मित्रमंडळ आणि त्यांच्या सर्व सदस्यांचं मनापासून अभिनंदन. गणेश नाईक प्रतिष्ठान आणि संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीनं आपण बघत शेकडो अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि मग हे उपक्रम राबवताना किती टफ हे सगळं असतं. तरी सार्वजनिक मंडळ अशा प्रकारचे देखावे सादर करतात, 2-2, 3-3 महिने याच्यामध्ये घालवतात. काय टफ असतं? नाही, खरोखर म्हणजे ह्या विषयांमध्ये एक उत्सवांमध्ये सर्व घटकांनी एकत्र आलं पाहिजे. खरं तर नवी मुंबईमध्ये आगरोली गावामध्ये एक गाव एक गणपती, एकच आरती होते, विविध उत्सव एकत्र सगळे गावामध्ये एकत्र साजरे करत असतात. त्यामुळे गाव संपूर्ण एकत्र असतं, गावामधील कलह असतात, एकमेकांमधील दुरावे असतात. हे या उत्सवाच्या निमित्तानं सर्वांना जवळ आणण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात. एक आध्यात्मिक वातावरण निर्माण होतं. नव्या पिढीला आपल्या संस्कृतीची, परंपरेची, उत्सवांची परंपरा देखील कळत असते. संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून देखील एक गेली 25 वर्षापासून विविध सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्यामध्ये राजकीय हेतू नसतो. एक समाजामध्ये सामाजिक चळवळ ही देखील पुढे जात राहिली पाहिजे आणि त्याच पद्धतीचं शिवशाही मित्रमंडळ हे देखील अनेक वर्षापासून या चळवळीच्या अनुषंगानं समाजामध्ये उत्सवांचं एक महत्त्व टिकावं आणि सर्वांना आपलं वाटेल अशा प्रकारच्या उत्सवांचं आयोजन केलं पाहिजे. आणि हे अत्यंत कठीण काम हे त्या ठिकाणी आज पुढे नेत आहेत. मी आज न्यूज 18 लोकमत ज्यांनी आज ही सार्वजनिक गणेशोत्सवाकरता हे पारितोषिक दिलेलं आहे, हे खरोखर ह्यांचं काम, यांची मेहनत ह्या समाजामधील घटकांपर्यंत पोहोचवणं, संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. न्यूज 18 लोकमत याच्या उपक्रमाचं मी कौतुक करतो आणि अभिनंदन देखील. आज नवी मुंबईचा राजा याचं दर्शन घेऊन आज तुमची सुरुवात झालेली आहे. बाप्पाकडे काय मागणी? नाही, नक्कीच म्हणजे प्रत्येकाला जीवनामध्ये चांगलं जीवन जगण्याकरता एक ऊर्जा ही गणरायाच्या दर्शनानं मिळतच असते, परंतु सुबुद्धी देखील मिळत असते. कोणत्याही गोष्टीची चांगली सुरुवात, सात्विक सुरुवात याकरता आपल्याला बळ मिळत असतं. त्यामुळे नवी मुंबईचं हित हेच नक्कीच माझं नेहमीच प्राथमिकता राहिलेली आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांच्या हिताचं रक्षण गणराया नक्कीच करेल असा माझा ठाम विश्वास आहे. थँक्यू.